सुगरण होण्यासाठी घरातील 35 किचन टिप्स. नंबर 1. हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्याकरिता हातावर किंवा पाटावरवंट्यावर बटाटा किंवा लिंबू चोळावा, म्हणजे मसाल्याचा वास राहणार नाही. नंबर 2. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडेसे पाणी घालावे, म्हणजे दूध पातेल्याला लागणार नाही किंवा दूध करपणार नाही. टिप नंबर 3. पोळीसाठी पीठ मळताना त्यात थोडासा रवा आणि थोडेसे बेसन मिसळून पीठ असे घट्ट मळावे, म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत तयार होऊन टम्म फुगतात. टिप नंबर 4. मसाल्याच्या भाजीची करी घट्ट करण्यासाठी तुम्ही तिळाच्या पेस्टचा वापर करू शकता. तिळाच्या वापरण्याने भाजी तर घट्ट होईलच, शिवाय चवीला सुद्धा अप्रतिम लागते. टिप नंबर 5. डोसा अधिक कुरकुरीत होण्यासाठी डोश्याच्या बॅटरमध्ये पोह्यांचा चुरा मिसळावा, याने डोसे अधिकच कुरकुरीत तयार होतात. टिप नंबर 6. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवल्या पाहिजे, त्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते. टिप नंबर 7. सॅलड करण्याच्या आधी भाज्या बर्फाच्या थंड पाण्यात टाकाव्यात, म्हणजे सॅलड फ्रेश टवटवीत राहते. टिप नंबर 8. साबुदाण्याची खिचडी करते वेळेस साबुदाणा भिजवत असताना त्यावर थोडासा ताकाचा शिपका द्यावा, म्हणजे साबुदाण्याची खिचडी मऊ, लुसलुशीत, मोकळी, मऊ आणि चवदार तयार होते. टिप नंबर 9. वरण शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा साजूक तूप घालावे, यामुळे डाळ चांगली नरम शिजते आणि वरण देखील अधिक चविष्ट तयार होते. टिप नंबर 10. चीज खिसताना किसणीला थोडेसे तेल लावावे, त्यामुळे चीज किसणीला न चिटकता छान खिसले जाते. टिप नंबर 11. गॅसचे बर्नर खूप घाण होऊन काळे पडले असतील तर एका वाटीत ठेवा आणि त्या वाटीत बुडेल एवढं पाणी टाका. आता त्यात साधारणपणे त्याच वाटीत 1 ते 1.5 टेबलस्पून इनो घ्या. आता त्या इनोवर 1 लिंबू पिळा आणि अर्धा ते पाऊण तासानंतर वाटीतील बर्नर बाहेर काढा आणि एकदा घासणीने व्यवस्थित स्वच्छ घासून घ्या. बर्नर एकदम पहिल्यासारखे छान चमकतील. टिप नंबर 12. फ्रीजमध्ये येणारा घाण वास घालवायचा असेल तर एक वर्तमानपत्राचा कागद घ्या, त्यावर थोडे पाणी शिपडा. नंतर या कागदाचा बोळा तयार करा आणि हा बोळा फ्रीजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून द्या. 10च मिनिटात फ्रीजमधला दुर्गंध कमी होईल. टिप नंबर 14. कधीकधी काय होते, पातेल्यात पातेलं किंवा वाटीत वाटी अडकली जाते, तर अशा वेळी खालच्या वाटीच्या तोंडाशी थोडंसं तेल सोडायचं आणि 5च मिनिटात ह्या वाट्या किंवा पातेले अगदी मोकळे होतील. टिप नंबर 15. बऱ्याचदा आपल्याला भात, खिचडी आळसट म्हणजेच गाळ हवे असं वाटतं, म्हणून आपण कुकरमध्ये जास्त पाणी टाकतो, पण शिट्टी झाली की हेच पाणी बाहेर येऊ लागतं. तर असे होऊ नये म्हणून कुकरमध्ये 1 चमचा टाकून ठेवायचा आणि त्यानंतर कुकरचं झाकण व्यवस्थित लावा. पाणी बाहेर अजिबात येणार नाही आणि शिवाय कुकरसुद्धा खराब होणार नाही. टिप नंबर 16. पालेभाज्या बराच दिवस फ्रेश राहण्यासाठी पालेभाज्या निवडल्यानंतर त्या पेपर नॅपकिनमध्ये रॅप करा आणि त्यानंतर त्या एका डब्यात ठेवा. आता हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्या. एअरटाईट डब्बा नसेल तरी ह्या भाज्या बराच दिवस फ्रेश राहतील. टिप नंबर 17. कॉफीला ओलाव्यापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंडाळून डब्यात टाका, यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही. तसेच कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका आणि कॉफी जेव्हा तुम्हाला हवी असेल तेव्हा चमच्याच्या मदतीनेच काढा. टिप नंबर 18. पावसाळ्यामध्ये रवा आणि दलिया लवकर खराब होतो आणि त्यामुळेच पावसाळा येण्यापूर्वी या दोन्ही गोष्टी चांगल्या भाजून डब्यात ठेवून द्याव्यात, यामुळे त्या जास्त काळ टिकण्यास मदत होते, शिवाय त्यामध्ये किडे, आळ्या देखील होणार नाही. टिप नंबर 19. अन्नपदार्थ शिजवल्यापासून ते जास्तीत जास्त 2 तासाच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. त्याहून जास्त काळ बाहेर राहिल्याने अन्नपदार्थामध्ये विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली असते, त्यामुळे तो पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. टिप नंबर 20. कच्ची अंडी आपल्या आरोग्यासाठी खाणे चांगले नाही. त्यातील बॅक्टेरियामुळे ते आपल्याला हानिकारक ठरू शकतात.
अंडी खाण्यापूर्वी ती पूर्ण उकडलेली शिजलेलीच असावीत याची पूर्णपणे दक्षता घ्यावी. टिप नंबर 21. अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट पदार्थ रात्रभर तसेच ठेवणं हे स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढीला निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे अन्न शिजवलेली खरकटी भांडी रात्रभर तसेच ठेवू नये. टिप नंबर 22. घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालती घालून हवेने वाळू द्यावी. ते आपल्या आरोग्यासाठी अधिक योग्य आणि आरोग्यदायी आहे. टिप नंबर 23. प्रत्येक स्वयंपाकघरात भाजी कापण्यासाठी किंवा फळे कापण्यासाठी सुरीचा सर्रास वापर केला जातो. अनेकदा कितीही महागातली सुरी किंवा चाकू आणला तरी त्याला जास्त दिवस धार राहत नाही, लगेच धार निघून जाते. तर अशा वेळी आपण चाकू घरच्या घरी धार करू शकतो. तर सर्वच घरांमध्ये काचेचा कप उपलब्ध असतो. काचेचा कप उलटा करून टेबलवर ठेवा. त्यानंतर या कपावर सुरी दोन्ही बाजूने घासा. यामुळे सुरीला व्यवस्थित धार निघेल. टिप नंबर 24. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला बिलकुल चिटकत नाही. टिप नंबर 25. काजू किंवा इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यामध्ये 2 ते 3 लवंगा टाकून ठेवा. यामुळे ड्रायफ्रूट्सला अजिबात कीड लागणार नाही. टिप नंबर 26. कारल्याची भाजी करताना त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवा आणि नंतर याची भाजी बनवा. अशाने कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही. टिप नंबर 27. स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ आणि स्वच्छ करण्यासाठी अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर घेऊन ही भांडी घासा. अशाने जळालेली भांडी स्वच्छ आणि साफ होतील. टिप नंबर 28. बागकाम किंवा मातीकाम केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी खोबरेल तेलामध्ये थोडीशी साखर मिसळून हातावर रगडा आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. अशाने हात स्वच्छ आणि नरम राहतात. टिप नंबर 29. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. अशाने फॅन अगदी नव्यासारखा दिसू लागेल. टिप नंबर 30. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडंसं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. ह्या उपायाने कपड्यावरील तेलाचे डाग अजिबात राहणार नाही. टिप नंबर 31. डोसा बनवताना डोश्याचं पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. अशाने डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला अजिबात चिटकणार नाही. टिप नंबर 32. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा आणि नंतर लाल तिखट दळून आणावे. अशाने लाल तिखट वर्षभर लाल राहते. तसेच वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. टिप नंबर 33. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा आणि पीठ मळावे. अशाने पोळ्या हलक्या आणि नरम तयार होतात. टिप नंबर 34. शिरा करताना रवा निम्मा भाजत आल्यावर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा आणि नंतर नेहमीसारखा शिरा करावा. अशाने शिरा जास्त चवदार तयार होतो. टिप नंबर 35. पुरणाची डाळ शिजवत असताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकावी आणि शिजवावी. यामुळे पुरण तर चांगले शिजतेच, शिवाय आमटीलाही कट चांगला येतो. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.